वारीमध्ये जे आहे ते अनेक जे सेवाभावी संस्था असतात त्या या वारकऱ्यांची सेवा करत असतात. अनेक सरकारी खाजगी कंपनीतील कर्मचारी जे आहेत ते या वारकऱ्यांची सेवा करत असतात. याच पद्धतीने पुण्यामध्ये दोन्हीही पालख्यांचं जे आहे ते आगमन झालेलं आहे आणि या निमित्ताने पुण्यातील जो कॅन्टोन्मेंट एरिया आहे या भागामध्ये खडकी भागामध्ये असणारं हे सैन्याचं एक मुख्यालय आहे. या ठिकाणी भारतीय सैन्याकडून जे आहे ते वारकऱ्यांची अशा स्वरूपात अन्न प्रसादाचं वितरण करून सेवा केली जाते. हे अनेक म्हणजे जवळपास आपण पाहिलं तर हजारो वारकऱ्यांची अन्नप्रसाद सेवा जी आहे ती या ठिकाणी पुरवली जात आहे. हा संपूर्ण जो सोहळा जो आहे तो खरं तर एकतेचा सोहळा असतो. ही वारी जी असते ती एकतेची असते आणि या संपूर्ण वारीमध्ये अनेक जण सेवा करत असतात. त्याच पद्धतीने भारतीय जवान जे आहेत ते देखील आपल्या देशात सेवा करतात. त्याचप्रमाणे ते जवान आज या ठिकाणी या वारकऱ्यांची सेवा करत असल्याचं पाहायला मिळते. अनेक सेवानिवृत्त अधिकारी असतील किंवा आत्ता तैनात असणारे अधिकारी असतील हे या ठिकाणी सेवा बजावत आहेत. आपण जर पाहिलं तर हे सैन्य इंजिनिअरिंग कॉलेज आहे खडकीमध्ये असणारं आणि या ठिकाणी जे आहे ते अशा स्वरूपात वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक जे वरिष्ठ अधिकारी देखील तैनात आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह देशाची सेवा करता करता या ठिकाणी ते वारकऱ्यांची देखील सेवा आत्ता आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. वारीच्या टप्प्यावर अशा अनेक प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या केल्या जात असतात. वारकऱ्यांच्या सेवा ज्या आहेत त्या केल्या जात असतात. मात्र आता जर पाहिलं तर खुद्द भारतीय सैन्यात भारतीय सुरक्षेसाठी जे जवान तैनात आहेत त्या जवानांकडून देखील वारकऱ्यांची सेवा जी आहे ती पुण्यात केल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन दिनेश सिंग प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.